रामराम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सध्या सोशल मीडियावर, इंटरनेटवर अशोक खरात यांच्याबद्दल खूप चर्चा होत आहे. त्यांचं वय माहिती आहे किती आहे? 60 वर्ष. 60 वर्ष होत आलेले आहेत, तरी त्यांच्यामध्ये इतका स्टॅमिना आला तर कुठून, ह्याचा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. अशोक खरात वेगवेगळ्या पद्धतीने महिलांबरोबर संबंध ठेवत होता. आता हे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. प्रत्येकाला आता एकच प्रश्न पडत आहे की हा भोंदूबाबाच्या अंगात 60 वर्षात सुद्धा इतका स्टॅमिना कुठून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ताकद तरी कशी तयार होत आहे, कुठून येत होती वेगवेगळ्या महिलांबरोबर संबंध ठेवायची एवढा स्टॅमिना, त्याचबरोबर त्याच्यात इतका स्टॅमिना आला कुठून, हे सगळे प्रश्न लोकांच्या समोर येत आहेत. आता या घटनेची आपण सविस्तर चर्चा करून घेऊया. पण मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. चला तर या घटनेची आपण सविस्तर चर्चा करूया आणि माहिती जाणून घेऊया. आताच्या टायमिंगला सोशल मीडियावर अशोक खरात ह्यांच्याबद्दल खूप चर्चा होत आहे. तो स्त्रियांबरोबर, मुलींबरोबर नको ते कृत्य करायचा. पण तुम्हाला माहीत आहे काय, त्याचं वय 60 वर्ष होतं. ह्या वयात लोक देवपूजा करतात, भक्ती करतात आणि काही जण तर संन्यासी होतात, म्हणजे संसारच त्यागतात. तर हा अशोक खरात 60च्या वयात सुद्धा हे कृत्य करत होता. त्याचे हे कृत्य तरुण लोकांना सुद्धा लाजेल, कारण तो जे मिळेल, म्हणजे महिला असो किंवा कुमारिका असो, कॉलेजला जाणाऱ्या मुली असो, जे हातात येईल त्यांच्याबरोबर तो नको ते कृत्य करायचा आणि त्यांच्याशी सरी संबंध ठेवायचाच. त्यांना खुर्चीवर बसून काय बाबा करायचा कोणालाच माहीत, आणि नको ते करतच बसायचा. आता नक्की त्याच्यामध्ये हा इतका स्टॅमिना आला तर कुठून आणि एवढी पॉवर आली तर कुठून, हा आता प्रश्न सगळ्यांमध्ये विचारला जात आहे. आता ह्या व्यक्ती तुरुंगात आहे. पोलिसने त्यांची चौकशी केली. जेव्हा पोलिसांनी त्याला ह्या कृत्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने सगळं काही सविस्तर सांगितलं. तो म्हटला, मी पॉवरच्या गोळ्या खात होतो, त्यामुळे माझ्यामध्ये इतका स्टॅमिना होता. वर्षभर पॉवर गोळ्या मी खाल्लेल्या आहेत आणि मनसोक्त आनंद घेतलेला आहे. पण माझी लालसा वाढली, मला अजून म्हणजे आनंद घ्यायचा होता, त्यामुळे पॉवर गोळ्यांचं प्रमाण वाढवलं. तिथेच एक चूक झाली. पॉवर गोळ्यांचं प्रमाण वाढवल्यामुळे अशोक खरातला अर्धांगवायू झाला. त्या अर्धांगवायूमध्ये त्याचं पाय, एक हात आणि चेहऱ्याचा अर्धा भाग, डोळा सगळे थांबले. डॉक्टरांच्या भरपूर चांगल्या प्रयत्नानं तो पुन्हा ठीक झाला, वाचला आणि त्याचा पॅरालाइजचा जो आजार होता तो बरासुद्धा झाला. पण अजून त्याचा एक हात वाकडाच होतो, कधी पाय पण वाकडा होतो. त्या अवस्थेत सुद्धा ह्याला बायकांबरोबर हे कृत्य करायला कसं काय जमतं, तरी तो करत होता. आता पोलिसांनी विचारलं, तू हे का करत होतास? तेव्हा अशोक म्हणतो की माझं अंतर्मन म्हणत होतं, म्हणून मी हे सगळं कृत्य केलेलं आहे. मला माफ करा हां, आजपासून मी माझ्या अंतर्मनाचं ऐकणार नाही, मी फक्त डोक्याचं ऐकणार. जेव्हा अशोकने पोलिसांना असं उत्तर दिलं तेव्हा अशोकच्या या बोलण्यावर पोलिसांनी सुद्धा डोक्यावर हात ठेवला, कारण पोलिसांना सुद्धा समजत होतं की हा व्यक्ती फक्त दिशाभूल करण्याचं काम करत आहे, दुसरं काहीच करत नाही. वा रे वा अशोक, हे कृत्य करण्यासाठी कसं काय तुझं अंतर्मन मानत होतं, पण ह्याचं अंतर्मन त्याला परोपकार करण्याला सांगत नव्हतं, वृद्धांची सेवा करायला सांगत नव्हतं, इतरांची मदत करायला सांगत नव्हतं, पण हे कृत्य करायला आणि बायकांशी वाईट कृत्य करायला त्याचं अंतर्मन सांगत होतं. काय आता अशा भोंदूबाबांना म्हणायला पाहिजे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की ह्या भोंदूबाबावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण ह्यांच्याकडे जाणंच बंद करायला पाहिजे, कारण आपण ह्यांच्यासमोर आपण जे आपले त्रास, आपले जे पण प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व करण्यासाठी जातो, पण त्याच प्रॉब्लेमला अशा प्रकारचे भोंदूबाबा आमचे प्रॉब्लेम वाढवतात आणि आपला गैरफायदा घेतात. त्यामुळे आपण ह्या भोंदूबाबांकडे जाणे टाळायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या समस्या आपल्या देशातून दूर होतील. आणि फक्त आपल्याला एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे, ते म्हणजे आपले जे देव आहेत.
तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.